राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. एलबीटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्याची फडणवीस सरकारची घोषणा. नांदेडचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांची बदली. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाने तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून 43,59,000ची वसुली केली. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेतील संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान. आता बातमीपत्र विस्ताराने. राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता एलबीटी विरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांना फडणवीस सरकारने दिलासा दिलाय. एलबीटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आघाडी सरकारच्या काळात लागू झालेल्या एलबीटी अर्थात स्थानिक कर प्रणालीला व्यापाऱ्यांकडून कडाडून विरोध केला होता. निवडणुकीच्या काळात भाजपने एलबीटी रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर या आश्वासनाची पूर्तता करत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस अर्थसंकल्पात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. येत्या 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी रद्द करण्यात येणार आहे. आज विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय. 1 ऑगस्ट 2015 पासून आम्ही एलबीटी परत घेत आहोत. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. दावोस आणि हॅनोव्हर दौऱ्यात मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यात आणि विदर्भातही चांगली गुंतवणूक होईल. अमरावतीत वस्त्रोद्योग सुरू होत आहे. एकूणच परिस्थिती विदर्भाला भक्कम आर्थिक पाठबळ देईल. त्यामुळे एलबीटी विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. काल राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकावर नांदेडचे विजय कबाडे यांचे नाव आहे. त्यांची बदली लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात करण्यात आली आहे. अहमदपूर तालुका भौगोलिकदृष्ट्या नांदेडचा शेजारी आहे. विजय कबाड्यांच्या बदलीला वैयक्तिक विरोधाची किमान लागली आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी आम्ही या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. शिवसेना नेते प्रवीण जेठेवाड व विजय कबाडे यांचे बराच वेळा वाद झालेला होता. यामुळे जेठेवाड यांनी एका वृत्तपत्रानुसार या बदलीचे श्रेय शिवसेनेकडे घेतले आहे. यामुळे राज्यात वैयक्तिक राग लोभासाठी सरकार राबवले जाते व राबवता येते हे सिद्ध झाले आहे. मागील सरकारने तेच केले. जनतेला त्यातून बदल हवा होता, परंतु हे कशाचे लक्षण आहे या संदर्भात कोणीही प्रतिक्रिया देत नाही. याचा अर्थ काय समजावा अशी चर्चाही आता घडू लागल्या आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर शॉप नंबर G2 सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. दूरध्वनी क्रमांक 02462 245656 9423 78 5456 7350 62 5656. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 7350 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच
स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. विशांतींदर पुन्हा एकदा आपले स्वागत. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाने फुकट प्रवासी प्रकारावर आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत एप्रिल 2015 या महिन्यात तब्बल 43,59,000ची वसुली करण्यात आल्याची माहिती जनसंपर्क विभागातून प्राप्त झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही काळापासून रेल्वेतून विना तिकीट तथा फुकटचा प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर काही महिन्यापासून नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक PC शर्मा यांच्या सूचनेवरून तपासणी मोहीम राबवली जात आहे. सन एप्रिल या महिन्यात राबविण्यात आलेल्या तपासणी मोहिमेत 10,727 प्रवासी हे विना तिकीट प्रवास करताना आढळून आले आहेत. तसेच यातील काही जण चुकीच्या तिकिटावर प्रवास करणे, तिकिटाच्या रकमेतील फरक तसेच मूल्यमाल वाहतूक करणे अशा सर्व प्रकरणात 43,59,000चा दंड आकारून वसूल करण्यात आला. प्रवाशांनी याबाबीची खबरदारी घेत शासनाच्या रेल्वेचे नुकसान होऊ नये तथा आर्थिक भुर्दंडापासून वाचण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट किंवा प्रवाशांचे तिकीट घेऊनच प्रवेश करावा आणि होणारी कारवाई टाळावी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करावी असे आवाहन विभागीय सेवा व्यवस्थापक शर्मा, वरिष्ठ वाणिज्य संस्थापक श्रीमती नेहा रत्नाकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील बँक अर्थसहित यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून गुरुशक्ती आणि गुरुकृपा पॅनेलमध्ये प्रचंड रस्सीखेच निर्माण झाली आहे. सहकारी पतसंस्थेनंतर शिक्षकांचे आर्थिक प्रश्न सोडवणारी यशवंतराव चव्हाण सहकारी पतसंस्थेची मतदानास पात्र सभासद संख्या 443 इतकी असून भाग भांडवल 11 कोटी आहे. मागील 5 वर्षे उन्हाळी समर्थक सभांनी आलेवाड यांचे संचालक मंडळ कार्यरत होते. या निवडणुकीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाचे प्रदेशाध्यक्ष देवीदास बसवदे यांची माजी चेअरमॅन लक्ष्मण वडजे, उत्तम बागले यांच्या नेतृत्वाखाली गुरुशक्ती पॅनेल उभे केले असून संभाजी आलेवाड यांचे गुरुकृपा पॅनेलचे आपले कडवे आव्हान उभे केले असून त्यांना शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनेलचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान 15 संचालक निवडण्यासाठी येथील मुलींचे हायस्कूल नांदेड येथे आज मतदान होणार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. वर्षा गायकवाड व त्यांच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल, महापालिकेत सर्वत्र चर्चा. नूतन महापौरांनी अतिक्रमणाकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची गाडी घुमाव, स्पीकर बजाव मोहीम. नांदेडमध्ये हायटेक चोरांचा सुळसुळाट, पिस्तूल रोखून 90,000 पळविले. अखिल भारतीय अंध व अपंग कवी संमेलनानिमित्त आज नांदेडमध्ये बैठक. आज महात्मा कबीर परिषदेच्या वतीने नांदेड रत्न पुरस्कार वितरण सोहळा. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. LBT विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे गुन्हे मागे घेण्याची फडणवीस सरकारची घोषणा. नांदेडचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांची बदली. नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाने तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून 43,59,000ची वसुली केली. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेतील संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.